आज आपण पालक फ्राय पाहणार आहोत. तर बघा काय काय घेतलेलं आहे मी. फोडणीसाठी साहित्य तुम्ही पाहिलंच आहे. लाल मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर घेतलेला आहे आणि लसूण घेतलेला आहे आणि हिरवी मिरची घेतलेली आहे. सगळं बारीक कूट केलं हे बघा. थोडंसं ऑइल टाकले 3 ते 4 टेबलस्पून. त्यामध्ये मीडियम साईजचा कांदा कट करून टाकलेला आहे आणि त्यानंतर जेवढेही साहित्य मी तुम्हाला दाखवलं होतं सुरुवातीला तेवढं बारीक पेस्ट खलबत्त्यामध्ये कुटून करा किंवा मिक्सरमध्ये बारीक कूट करा. अद्रक किंचित टाकलं तरी चालेल. लसूण, कोथिंबीर आणि मिरची. परत मीठ टाकून घ्या, थोडीशी हळद टाकून घ्या. हिरवी मिरची मी भरपूर टाकलेली आहे त्यामुळे लाल तिखट टाकत नाही आहे. तुम्हाला टाकायचं असेल तर लाल तिखट तुम्ही टाकून घेऊ शकता. पालक स्वच्छ धुवून व्यवस्थित निवडून घेतलेली आहे, साफ स्वच्छ करून घेतलेली आहे. धुतलेली पालक टाकलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊया कमी आचेवर. आपल्याला पालकमध्ये बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे. या पालकचंच पाणी सुटतं. त्यानंतर फक्त आणि फक्त आपल्याला मीठ टाकायचे. तर मी प्रज्ञा कदम, प्रज्ञाच किचन स्टुडिओमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत. माझ्या नवीन नवीन अशाच रेसिपी पाहण्यासाठी मला सबस्क्राईब नक्की करा आणि माझे नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी यूट्यूबला व्हिजिट नक्की द्या. तर बघा पूर्ण मसाला खाली आहे. जेवढंही आपण टाकलेलं आहे ते परतून घ्यायचे. थोड्या वेळाने बघा एवढं पाणी सुटलेलं आहे. परत आपल्याला 2 ते 3 मिनिट बंद करून ठेवायचे, झाकून ठेवायचे. परत मिक्स करायचे, परत झाकून ठेवायचे, परत मिक्स करायचे. असं 3-4 वेळेस आपल्याला करायचं आहे. दुसरं पाणी बिलकुल वापरायचं नाही आहे. याच पाण्यामध्ये पालक छान शिजून जाते आणि आपण पालक फ्राय करणार आहोत त्यामुळे मी कोणतीही डाळ इथं टाकलेली नाही आहे. नक्कीच ट्राय करा. ट्राय केल्याच्या नंतर कमेंट करायला विसरू नका. पालक स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर पालकचं फक्त देठ काढून घ्या. जाडसर देठ बिलकुल ठेवू नका आणि जे पानं असतात ते पान खूप जण कट करून घेतात. बारीक बारीक तुकडे बिलकुल करू नका. बघा मी तसंच टाकलेलं आहे पान आणि त्यानंतर बऱ्यापैकी 70% शिजत आल्याच्यानंतर यामध्ये टाकलेलं आहे मी चिंच. तर चिंच ऑप्शनल आहे. तुम्हाला टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. पण पालकमध्ये मीठ टाकू नये, टोमॅटोज टाकू नये असं म्हणतात. तर त्यामुळे मी टोमॅटोज टाकलेलं नाही आहे. तर त्यामुळे मी चिंच टाकलेली आहे. खूप छान लागते. मी जसे केली तशी प्रोसिजर करा सेम आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. बघा थोड्या वेळाने पूर्ण चिंच पण विरघळून जाईल, पूर्ण गर निघून जाईल आणि चव पण खूप छान येते. तर आपल्याला पाणी पूर्णपणे आटू द्यायचं आहे. 2 ते 3 मिनिट आपण झाकून ठेवूयात. 2 ते 3 मिनिट झालेत. झाकण काढलेलं आहे. बऱ्यापैकी पाणी आटलेलं आहे बघू शकता आणि पाहिजे तशी आपली भाजी शिजून पण झालेली आहे. तर यानंतर आपण यामध्ये दुसरं काहीही टाकणार नाही आहेत. यामध्ये फक्त आपण आता शेंगदाणे टाकणार आहोत. तर शेंगदाणे भाजून घेऊयात. छान शेंगदाणे भाजल्याच्या नंतर ओबडधोबड तुम्ही खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्या किंवा मिक्सरमध्ये बारीक केला तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. तुम्हाला यामध्ये मीठ टाकायचं असेल तर तुम्ही मीठ टाकून घेऊ शकता. भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत कशाही सोबत तुम्ही सर्व करू शकता. तर असेच माझी नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.
मस्त राहा, मस्त खा, एन्जॉय करा आणि माझे असेच नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा. यूट्यूबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत थँक्यू.